कशात आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा खूप दिवसानंतर जे आहे तर ते व्लॉगला सुरुवात केली. तर ह्यावेळेससुद्धा व्लॉग जो आहे तर तो होते मी मम्मीकडे. तर तिकडचाच बऱ्यापैकी जो वेव आहे तर तो शूट करते, कारण आज जे आहे तर ते बाहेर जायचं होतं लग्नाला. तर सकाळी जे आहे मम्मी स्वयंपाक करेपर्यंत बाकीचे जे एक्स्ट्रा काम आहे तर ती करून घ्यावा. तर तुम्हीसुद्धा माहेरी गेल्यावरती ही जी कामं आहेत तर ती करता किंवा नाही ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे, कारण अशा जे डेलीचे व्लॉग आहेत किंवा रेसिपी किंवा ट्रॅव्हलिंग ते खूप सारे भन्नाट नवनवीन जे आहेत तर ते तुमच्यासाठी नक्की मी घेऊन येत राहीन. आणि खूप सारा त्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून काहीतरी मोटिवेशन भेटेन किंवा कोणता तरी फायदा होईल यासाठी. तर बघा बऱ्यापैकी जे आहे तर ते पटकन आता सगळ्या रूम ज्या आहेत तर त्या मी घेणार होते झाडून आणि त्यानंतर लगेच घेणार होते पुसून, कारण इव्हिनिंगला जे आहे तर ते जायचं होतं बाहेर. तर आता जाणार होतं कुठं तर ते व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की आज जाणार आहोत कुठं ते. तर बऱ्यापैकी बघा झाडून घेताना जे आहे तर ते तुम्ही ऑल किंवा कपाट जी तुमची आहे तर ती एकदा झटकायची आहे, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही मंथली क्लिनिंग करता तर एक्स्ट्राची कामं किंवा खूप सारी धूळ वगैरेसुद्धा घरात होत नाही आणि क्लिनिंगला खूप सारा वेळसुद्धा लागत नाही. कारण ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत तर ते सामान वगैरे जर असेल तर ते बाजूला सरकून त्याच्या खालूनसुद्धा लगेच तुम्ही झाडून घेऊ शकता. जर रोजच्या कामासाठी तुम्ही थोडाफार जर वेळ एक्स्ट्राचा दिला तर तुम्हाला जी मंथली क्लिनिंग आहे तर ती खूप करावी लागत नाही किंवा खूप लवकर घरातले जे सामान आहे तर ते अजिबात खराब होत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर मध्ये जे आहे तर ते माऊचं यायचं काम चाललं होतं किंवा खेळायचं, तर तिलासुद्धा बघून जे आहे तर ती ही घरी कामं करावीच लागतात. इकडे जर मम्मीकडे आले तर बऱ्यापैकी तिला खेळायला किंवा तिच्यासोबत मस्ती करायला तिचा मामा किंवा मम्मी म्हणजेच की आजी आजोबा असतातच. सो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या इकडे आल्यावरती खूप कमी तिच्या बाबतीत होतात की तिला खूप वेळ बघणे किंवा लक्ष देणे, कारण बऱ्यापैकी जे आहे इकडं मम्मीकडे गेल्यावरती ती बऱ्यापैकी आजी आजोबांसोबतच तिचा टाईम जो आहे तर तो स्पेंड करते. तर त्यामुळे ही जी कामं आहे तर ती मी घेणार होते आता पटकन उरकून. तर बघा बऱ्यापैकी बेड आणि किचन जो आहे तर तो क्लीन करून आणेपर्यंत इकडे जो आहे तर तो हॉल राहिला होता. तर हॉल आणि बाल्कनी जी आहे तर ती सोबतच क्लीन करणार होते. तर एकदा जे आहे तर ते छान असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे की जेणेकरून वारंवार किंवा सारखं जे आहे तर ते आपली क्लिनिंग जी आहे तर ती येत नाही यासाठी. तर बघा बायकांची जी कामं आहेत नॉर्मली असं बोलायला काही हरकत नाही, तर ती कुठेही गेली तरी अजिबात संपत नाही किंवा काही झालं तरी काम जे आहे तर ते करावंच लागतं. किंवा लग्न झाल्यानंतर जो बाईच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल तर तो बहुतेकपैकी काम, तर हे काम जे आहे तर ते आवडीने करा, कारण आपण जर आवडीने केलं तर त्या गोष्टीचे आपल्याला चिडचिड किंवा राग किंवा थकवा जो आहे मेन पॉईंट तर तो थकवा अजिबात जाणवत नाही. कारण एखादी गोष्ट जर आपण मनापासून केली तर ती आपल्याला हवी असते किंवा मग आपण लवकर व्हावं यासाठी खूप सारा प्रयत्न करतो. तर त्यामुळे आपली जी मानसिकता आहे तर ते खूप छान स्टेबल राहते आणि दमल्यासारखं जे आहे तर ते अजिबात वाटत नाही. तर हे तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर त्यानंतर सगळं सोफा वगैरे झटकून झाल्यानंतर सगळं क्लीन करून झालं आणि त्यानंतर मी आता जे आहे तर ते जाणार होते वॉश होण्यासाठी, म्हणजेच की अंघोळ करण्यासाठी. आणि तिकडून आल्यानंतर जे आहे तर ते छानपैकी झाले होते तयार. आणि इथे तुम्ही बघू शकता आजचा जो लूक आहे तर तो अशा पद्धतीचा होता. आणि लग्नाला जायचं होतं बट साडी नाही, आज ड्रेसच घातला होता, कारण माऊ जे आहे तर ते खूप सारी वैताग देते किंवा किरकिर करते तिकडे गेली का. तर त्याआधी मी काय केलं, छान असं आवरलं आणि घेतलं जेवायला. तर माझी ही बाकीची सगळी कामं होईपर्यंत मम्मीने छान असं केला होता स्वयंपाक. तर त्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर इव्हिनिंगचा जो टाईम होता तर बऱ्यापैकी त्या टाईमला जे आहे तर ते आम्ही चाललो होतो लग्नाला. तर इथे बघा मम्मी वगैरे जे आहे तर ते सगळे तयार झालेत आणि इथं कौस्तुभ आणि माऊ जे आहे तर ते त्यांची बऱ्यापैकी मस्ती चालली होती किंवा ते दोघं तसेच मस्ती करतात सोबत असले की, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर छान अशी गाणी वगैरे लावून जे आहे तर ते आम्ही निघालो होतो लग्नासाठी. तर फायनली तिथं पोचलो. तर हा जो वेव्ज आहे तर तो संध्याकाळचा होता. बऱ्यापैकी गार्डन वगैरेला जे आहे तर ते खूप गर्दी होती. आणि त्यानंतर माऊनी जे आहे तर ते असे बलून बघितले होते तिथे, तर तिला ते घ्यायचे होते. तर ते घेऊन दिले तेव्हा ती शांत बसली, नाही तर खूप सारा जो आहे त्याचा दंगामस्ती चालूच होता. तर समोरच्या साईडला तुम्हाला जो दिसतोय तर तो होता हॉल आणि हे जे लग्न आहे तर ते बऱ्यापैकी हॉलमध्येच होतं. तर छान असा सनसेट झाला. तर हे जे लग्न आहे तर ते खूप लेट होतं, तर त्यामुळे इथे जो आहे तर तो बराच वेळ लागलेला असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर निघाला होता परण्या. तर इथे बघा भरपूर अशी गर्दी होती
असं मला देखील काय हरकत नाही, ही स्टार्टिंगच आहे. लास्टला जे आहे तर ती बऱ्यापैकी गर्दी झालेली. तर यामध्ये मी एक गोष्ट नोटीस केली होती, ती मला खूप आवडलेली. एक मुलगी होती आणि छोट्या मुलाला घेऊन ती डान्स करत होती, म्हणजेच की तिचा भाऊ वगैरे असेल. तर त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जे आहे तर ती ग्रँड एंट्री झाली नवरा नवरीची. आणि फायनली ते लग्न जे आहे तर ते सगळं उरकून आम्ही आलो होतो घरी. आणि लग्न होतं सो घरातले जे आहे म्हणजे भाऊ वहिनी चुलती आणि भाची, तर हे सगळे जे आहे तर ते आले होते घरी. आणि मम्मी त्यांच्यासाठी जो आहे तो ठेवत होती चहा. सो आजचा दिवस काहीसा असा गेला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.